नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बीबीए बीसीए बीएमएस सीटी 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत. आणि आज आपण सेक्शन 4 कम्प्युटर याचे प्रिव्हाइस इयर क्वेश्चन्स म्हणजे पीवायक्यू प्रश्न डिटेल सोल्युशन्स मध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनल स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्र बीबीए बीसीए सीईटी एक्झाम 2026 यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशन तुमच्यासाठी घेऊन आले आहे मास्टर गाईड, ज्यामध्ये चारही विषयाचे व्यवस्थितपणे कम्प्लीट सिलेबस कव्हरेज दिलेला आहे विथ पीआयक्यू पेपर्स आणि सॅम्पल क्वेश्चन पेपर सुद्धा आहे. जर का तुम्ही एका गाईडचं शोधत असाल तर ही बुक तुमच्यासाठी असणार आहे. याची प्राइस आहे ₹365 आणि ही अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्हीवर अवेलेबल आहे. तर तुम्ही हे पुस्तक गाईड मागवू शकता आणि अभ्यासाला सुरुवात करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. द नंबर ऑफ बीट्स यूज टू रिप्रेझेंट अ कॅरेक्टर इन अ कम्प्युटर सिस्टम इज कॉल्ड. जे नंबर ऑफ बीट्स जे आहे संगणक प्रणालीमध्ये एखादे अक्षर दर्शवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बीट्स संख्येला काय म्हटलं जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. वर्ड साईज, बाईट, कॅरेक्टर कोड, वर्ड फ्लेअर. तर त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं बाईट. Bit. In modern computing, a byte is the standard unit of measurement for a single character, such as letter, number, symbol आणि historically आपल्याला माहिती आहे 8 बिट्स असतात. ठीक आहे. Which device allow you to enter data and instruction into computer? असा कोणता डिव्हाइस आहे जो तुम्हाला अलाउ करते एंटर करायला डेटा आणि इन्स्ट्रक्शन कम्प्युटर्स मध्ये? तर इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, एएलयू, सीपीयू. कोण करते? तर ते करते आहे इनपुट डिव्हाइस. ठीक आहे. इनपुट डिव्हाइस काय करतो? तुम्हाला अलाव करतो सेंड डेटा अँड कंट्रोल सिग्नल. आउटपुट डिव्हाइस काय करतो? हा डिव्हाइस मधलं डेटा डिव्हाइस दिस डिव्हाइस टेक डेटा फ्रॉम अ कम्प्युटर अँड प्रेझेंट इन अ फॉर्म ऑफ ह्युमन. ओके. एएलयू म्हणजे काय? तर अरिथमेटिक लॉजिकल युनिट आणि सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे. येस, ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र बीबीए बीसीए सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर्स मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळतील आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे, सोबतच मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही भाषेमध्ये असणार आहे. जर का तुमचं टार्गेट हे 90+ असेल तर ही बॅच तुमच्यासाठी आहे आणि याची फीज आहे ₹2000. येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अभ्यास स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. द नंबर ऑफ फंक्शन कीज इन कीबोर्ड. कीबोर्डमध्ये किती फंक्शन कीज असतात ते आपल्याला विचारलेलं आहे. 14, 12, 13, 15. तर किती असतात आहे? त्यामध्ये असतात आहे 12. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. F12 असं मोस्ट IME कम्पॅटेबल कीबोर्ड फीचर्स 12 फंक्शन कीज. F1 पासून F12 पर्यंत असतात. समोरचा प्रश्न आहे द इंटरनेट समटाइम्स कॉल्ड सिम्पली नेट इज. तर इंटरनेटला आपण सिम्पली नेट म्हणतो, त्याचा अर्थ काय? अ ह्यूज नेटवर्क ऑफ नेटवर्क्स दॅट जॉईन्स कम्प्युटर फ्रॉम ऑल अक्रॉस द वर्ल्ड. अँड इंटरनल कम्युनिकेशन सिस्टीम, अ कम्युनिकेशन सिस्टीम फॉर द गव्हर्नमेंट अँड एक्सटर्नल कम्युनिकेशन सिस्टीम. तर आपल्याला माहिती आहे ह्यूज नेटवर्क आहे जो जॉईन करतो कम्प्युटर्सला, त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो? नेट म्हणतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार. The OMR stands for Optical Mark Recognition, Optical Magnetic Reader, Only Mark Recognition, Optical Markup Recognition. आपलं उत्तर काय असणार आहे? OMR स्टँड करते ऑप्टिकल मार्क रेकग्नायझेशन, म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तर OMR इज द प्रोसेस ऑफ कॅप्चरिंग ह्युमन मार्क डेटा फ्रॉम डॉक्युमेंट्स फॉर्म सच एज सर्वे अँड टेस्ट. Okay. The concept of internet was originated in 1917, 1969, 71, 1981. कॉन्सेप्ट ऑफ इंटरनेट जे आलेलं आहे अप्रानेट, ते आले आहे 1969. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. अप्रानेट आहे 1960. Center the transmission of the file from the one computer system to another computer or to a server so that other can see or retrieve it is called. तर एक ट्रान्समिशन फाईल असते जे आपण एका कम्प्युटर पासून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये किंवा सर्व्हरमध्ये टाकू शकतो आणि दुसरा ते बघू शकतो. त्याला काय म्हणतात? डाउनलोडिंग, शेअरिंग, अपलोडिंग, सेंडिंग फाईल. त्याला काय म्हटलं जातं? त्याला अपलोडिंग असं म्हटलं जातं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. डाउनलोडिंग म्हणजे एखादं हे जे आहे फाईल ते डाउनलोड करणे. ओके. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट काइंड ऑफ सिस्टीम सॉफ्टवेअर. तर यापैकी कोणते सिस्टीम सॉफ्टवेअर नाहीये? BIOS सॉफ्टवेअर, युनिक्स, लिनिक्स, मायक्रोसॉफ्ट विंडोज, मॅक OS, मायक्रोसॉफ्ट वर्ड. मायक्रोसॉफ्ट वर्ड आपल्याला म्हणते सॉफ्टवेअर, सिस्टीम सॉफ्टवेअर नाहीये, बाकी सगळे सिस्टीम सॉफ्टवेअर. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. नंतर अ कम्प्युटर प्रोग्राम दॅट फंक्शन्स ॲज अन इंटरमिडियरी बिटवीन अ कम्प्युटर युजर अँड कम्प्युटर हार्डवेअर इज कॉल्ड
सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम, ड्रायव्हर. त्याला काय म्हटलं जातं? त्याला ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं जातं, जे फंक्शन करतं कम्प्युटर प्रोग्राम ऍज अ इंटरमिडियरी बिटवीन अ कम्प्युटर युजर अँड कम्प्युटर हार्डवेअर. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. नंतर विच इनपुट डिव्हाइस इज युज फॉर इनपुट टेक्स्ट, नंबर्स अँड कमांड्स टू द कम्प्युटर? माऊस म्हणतात त्याला, कीबोर्ड म्हणतात, स्कॅनर म्हणतात की प्रिंटर. तर इनपुट डिव्हाइस जो आहे ते इनपुट टेक्स्ट करतो ते आहे कीबोर्ड. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. द मेन फंक्शन ऑफ द कम्प्युटर सॉफ्टवेअर इज टर्न डाटा इनटू. तर मेन फंक्शन काय आहे कम्प्युटर सॉफ्टवेअरचं ते आपल्याला विचारलेलं आहे. इन्फॉर्मेशन, प्रोग्राम, ऑब्जेक्ट, प्रोसेस. तर ते आहे, ते असणार आहे इन्फॉर्मेशन. त्यामुळे आपलं उत्तर असणार ए. द प्रायमरी फंक्शन ऑफ कम्प्युटर सॉफ्टवेअर इज टू ट्रान्सफर डेटा इंटू इन्फॉर्मेशन. ठीक. नंतर सॉफ्टवेअर प्रोग्राम डेव्हलप फॉर परफॉर्मिंग पर्टिक्युलर टास्क रिलेटेड टू द मॅनेजिंग कम्प्युटर रिसोर्सेस इज कॉल्ड. सॉफ्टवेअरिंग प्रोग्राम जो आहे जो डेव्हलप केला जातो परफॉर्मिंग करायला, ते कोण मॅनेज करतो? त्याला काय म्हणतात? सिस्टम सॉफ्टवेअर, युटिलिटी सॉफ्टवेअर, अप्लिकेशन सॉफ्टवेअर की हेल्प? त्याला युटिलिटी सॉफ्टवेअर म्हणतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे, युटिलिटी असणार. नंतर विच इज द स्मॉलेस्ट डेटा युनिट दॅट कॅन बी स्टोर्ड इन कम्प्युटर? स्मॉलेस्ट डेटा काय आहे? बाईट, बीट, निबल, वर्ड. ते आहे बीट. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आउटपुट डिव्हाइस? मॉनिटर, प्रिंटर, हेडफोन, स्कॅनर. तर स्कॅनर हा आउटपुट डिव्हाइस नाही. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. ओके एव्हरीवन, त्या याबद्दल okay everyone, that's it for today. Thank you so much.